कुठल्याही एका विद्यार्थ्याला रॅन्डमली विचारलं की तुझा आवडता सब्जेक्ट कुठला आहे, तर तो वेगवेगळ्या सब्जेक्टची नावं घेऊ शकतो. पण अवघड जाणार सब्जेक्ट कुठला असं जर विचारलं तर पहिल्यांदा मॅथमॅटिक्सचं नाव येतं. एक ब्रेनची टेंडन्सी असते की जिथं ब्रेनला आपण जोर द्यायला जातो ना, तिथं ब्रेन थोडंसं आपल्याला त्याला बाजूला सरकवायला जातो. 5वीचा विद्यार्थी असू दे किंवा 12वीचा विद्यार्थी असू दे, मॅथमॅटिक्स शब्द उच्चारला त्याला एक भीती क्रिएट होते. मॅथमॅटिक्स अवघड वाटतो याच्यासाठी मुळात शाळेतून शिकवण्याच्या पद्धती जराशा वेगळ्या आहेत. पण शाळेत शिकवताना कसं त्यांना गोष्टी पाठ करायला लावल्या जातात आणि मॅथ्स ही कशी एक साखळी प्रक्रिया आहे. म्हणजे एक स्टेप बरोबर आली तरच पुढचं तुमचं उत्तर बरोबर येणार. JEE असेल मेन और ॲडव्हान्स, CET असेल किंवा मग NDAची एक्झाम आहे, ह्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ह्या तिन्हीचं प्रिपरेशन करताना आपल्याला वेगळ्या स्किल सेट लागतो. तर एक काय गोष्ट होते की 8ला जेव्हा असतात तर ते फाउंडेशन करायचं मला JEEसाठी, म्हणून ते 11चा कुठला तरी ट्रिग्नॉमेट्री किंवा डिफरन्सिएशन असे चॅप्टर 8ला शिकतात. तर बेसिकली 8चा सिलेबस झाल्यानंतर 9चा घेतला, म्हणजे 9चा झाल्यानंतरच 10चा आणि मग 11चा घ्यायला पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन आणि बोर्ड्स एक्झाम्स ह्या दोघांचं प्रिपरेशन ॲट ए टाइम बॅलन्स म्हणून आपण कसं साधू शकतो? फॉर्च्युनेटली सर, आपले जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते इतक्या छान पद्धतीने डिझाईन केलं. JEE मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी जे प्रिपरेशनचं स्टार्ट पॉईंट आहे त्याला स्टेट बोर्डचं बुक म्हणून आपण यूज करू शकतो. बेसिकली बघा, आपण जर कम्पेअर केलं तर 10वीचे मार्क्स मुलांचे बघितले तर 90, 95, 98, 99पर्यंत आहे. पण जेव्हा 11वी 12वीला जातात तेव्हा तेवढा स्कोर त्यांचा येत नाही. ह्याचं कारण एक तर शिकवण्याच्या पद्धती. नमस्ते. आज आपल्यासोबत मॅथमॅटिक्सच्या फॅकल्टीज आहेत. आज 11वी 12वीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या अनुषंगाने मॅथमॅटिक्स संदर्भात कशा पद्धतीनं आपण चांगला स्कोअर अचीव करू शकतो आहे आणि कशा पद्धतीनं आपण एक एक्सलन्स त्याच्यामध्ये आणू शकतो आहे ह्याची चर्चा आपण करणार आहोत. तर वेलकम ऑल. सगळ्यात पहिल्यांदा माझा क्वेश्चन असा राहतो की मॅथमॅटिक्स शब्द ऐकला मग तो 5वीचा विद्यार्थी असू दे किंवा 12वीचा विद्यार्थी असू दे, मॅथमॅटिक्स शब्द उच्चारला त्याला एक भीती क्रिएट होते. नॉट नेसेसरीली तो अवघड आहे, पण त्याला एक भीती वाटते. तर त्याबद्दल ती भीती दूर करण्यासाठी किंवा एक जनरलच आपलं मॅथमॅटिक्सबद्दल काय अंडरस्टँडिंग आहे? पंकज सर. बेसिकली आपण कुठल्याही एका विद्यार्थ्याला रॅन्डमली विचारलं की तुझा आवडता सब्जेक्ट कुठला आहे, तर तो वेगवेगळ्या सब्जेक्टची नावं घेऊ शकतो. पण अवघड जाणार सब्जेक्ट कुठला असं जर विचारलं तर पहिल्यांदा मॅथमॅटिक्सचं नाव येतं. हे नॅचरल नाही आहे, थोडंसं आर्टिफिशियल आहे. म्हणजे काय होतं, लहानपणापासूनच त्या मुलाला शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या त्याला ग्रास्प होतील अशा पद्धतीनं त्याला शिकवलं गेलं आहे का, हा पहिला मुद्दा येतो. दुसरं असं होतं की त्या मुलाच्या डोक्यात भरवलं जातं की मॅथमॅटिक्स अवघड आहे आणि तुला त्याचं जास्त प्रिपरेशन करावं लागेल, पाढेपाठ करावे लागतील, डोक्याला ताण जास्त द्यावा लागेल. आणि डोक्याला ताण द्यायची गोष्ट जर आली ना तर तो सब्जेक्ट आपल्याला अवघड वाटायला लागतो. यामध्ये बेसिक गोष्टी काय असतात की जेव्हा तो स्कूलला जातो, फर्स्ट स्टँडर्डपासून जेव्हा बेरीज वजावा की गुणाकार भागाकार आणि बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतात किंवा त्याला पाढेपाठ करायला लावले जातात, तर अशावेळी काय होतं की तो विद्यार्थी थोडासा डोक्याला चालना द्यावी लागते. या हिशोबाने त्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न होतो. एक ब्रेनची टेंडन्सी असते की जिथं ब्रेनला आपण जोर द्यायला जातो ना, तिथं ब्रेन थोडंसं आपल्याला त्याला बाजूला सरकवायला जातो. तर अशामुळे काय होतं की मुलांना मॅथमॅटिक्स अवघड आहे हे त्यांच्या मनात बिंबलं जातं. एखाद्या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स अवघड जात असेल तर त्याचा जो मित्र असेल तोही त्याचंही परसेप्शन असं होऊन जातं की अरे अवघड सगळ्यांना जातो, याचा अर्थ तो मला अवघड जातो. आणि त्या परसेप्शन घेऊनच मुलं पुढे जातात. मग जेव्हा मुलं 10th पास करून 11-12साठी येतात तेव्हा 11-12ला काय आहे की मॅथमॅटिक्स जे 10thपर्यंत झालं ते बेसिक तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग 8 to 10चा जो बेस आहे, ज्यामध्ये फाउंडेशन झालं पाहिजे मुलांचं, तो बेस पक्का असणं गरजेचं असतं. मग 11-12ला आल्यानंतर मुलं मोस्टली कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पुढे जाऊन एक्सपोज होतात. मग ह्यावेळी त्यांना JEE द्यायची असते, CET द्यायची असते, NDA एक्झाम द्यायची असते आणि इतर बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्यामध्ये मॅथ्स लागतं ते द्यायचं असतं. मग इथं मुलांना थोडंसं ते अवघड जायला लागतं कारण आपला बेस पक्का नाही, एक त्यांच्या मनात परसेप्शन बसलेलं आहे आणि त्यांचं जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कुठेतरी तिथं कमी पडते. त्यामुळे मुलांना तो अवघड आहे असं एक मनात त्यांच्या बिंबलं जातं. आता सर, बेसिकचा विषय निघाला म्हणून आपण बेसिक म्हणजे ॲक्च्युली काय, कारण मुलांनी बेसिक हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला असतो. मग त्यांना हेच क्लिअर नसतं की बेसिक म्हणजे काय आहे. तर मॅथ्समध्ये आता समजा एखाद्या इक्वेशनमध्ये प्लस आणि मायनस, गुणाकार भागाकार एकत्र झालं तर मुलांना घाम फुटते, पण ते सिम्पल बॉडमासनं सुटू शकते. त्याच्यानंतर समजा इक्वेशन्समध्ये एक्सपोनंट्स आले तर गुणाकार असल्यावर बेरीज करायला पाहिजे, डिव्हिजन असल्यावर मग वजाबाकी करायला पाहिजे. हे बघून त्यांना भीती वाटायला लागते कारण की त्यांनी कसं रूट लर्निंगनं ते शिकलेलं असतात आणि मग आत्ता इथं आल्यानंतर मग ते अप्लाय करायला लागतं. मग त्यासाठी म्हणतात की बेसिक येणं फार महत्त्वाचं आहे. किंवा समजा आपण एनलिस्टच केले चॅप्टर्स तर बॉडमास असेल, रेशो प्रोपोर्शन असेल किंवा फ्रॅक्शन्स असतील आणि पर्सेंटेज, हे सगळे जे लाईक रिझनिंगशी रिलेटेड जे चॅप्टर्स आहेत मॅथ्समधले
ते जर त्याला बेटर अंडरस्टँडिंग झालं असेल तर पुढं मॅथ्समध्ये अडचण येण्याची काहीच म्हणजे आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की मॅथमॅटिक्स अवघड वाटतो याच्यासाठी मुळात शाळेतून शिकवण्याच्या पद्धती जराशा वेगळ्या आहेत. म्हणजे आम्ही 11वी-12वीला आल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगतो की गोष्टी समजून केल्या पाहिजेत, पण शाळेत शिकवताना कसं त्यांना गोष्टी पाठ करायला लावल्या जातं, पण पाठांतर केलेला पाठ तितकासा लक्षात राहत नाही, तेवढ्या वेळेपुरताच लक्षात राहतो. आणि मॅथ्स ही कशी एक साखळी प्रक्रिया आहे, म्हणजे एक स्टेप बरोबर आली तरच पुढचं तुमचं उत्तर बरोबर येणार. मग आपण उत्तराला जास्त महत्त्व न देता प्रश्न समजून घेणे ह्या गोष्टीवरती जर शाळेपासून जर काम झालं तर त्यांना मॅथ्स हा सब्जेक्ट तितकासा अवघड वाटणार नाही. म्हणजे जसं की 3/5 हे मोठं का 2/3 हे मोठं हे जर विचारलं तर शिक्षक त्यांना त्याच्याविषयीचा वेगळा अल्गोरिदम देतात, म्हणजे हे या पद्धतीने गेल्यानंतर याचा आन्सर काढता येते. पण पूर्वी बघा आपल्या आजी आजोबा आहेत जे की लोक शाळेत सुद्धा गेलेली नाही आहेत, तरीसुद्धा त्यांना जर मी विचारलं की जर 5 लोकांमध्ये 3 भाकरी वाटल्या आणि 3 लोकांमध्ये 2 भाकरी वाटल्या तर कोण पहिल्या ग्रुपमधले जास्त पोट भरून जेवतील का दुसऱ्या ग्रुपमधले जास्त पोट भरून जेवतील, हे त्यांना मॅथ्सचं नॉलेज नसताना सुद्धा सांगता येते. पण हेच शिक्षक जर त्यांना अल्गोरिदम देऊन हा फॉर्म्युला वापरून हे करायचं आहे असं जर सांगत असेल तर मात्र त्यांना मॅथ्स अडचणीचं वाटतं. मला वाटतं की सुरुवातीपासूनच मॅथ्सचा दैनंदिन जीवनाशी कसा संबंध जोडता येईल हे जर तुम्ही शाळेपासून आपण त्यांना जर बिंबवत गेलो तर मॅथ्स तितकंसं त्यांना अवघड वाटणार नाही असं मला वाटतं. यस सर. सर मैथमेटिक्स एक लैंग्वेज है, जैसे हमारा हिंदी लैंग्वेज है, मराठी है, इंग्लिश है, जो भी है, मैथमेटिक्स भी एक लैंग्वेज है. ट्राई टू मेक इट सिंपल. जैसे हम इंग्लिश में भी कोई स्टेटमेंट बोला जाता है, आपको मराठी में भी कोई स्टेटमेंट है, मैथमेटिक्स में भी ये स्टेटमेंट है. इट्स अ मैथमेटिकल स्टेटमेंट. अगर मैंने कोई क्वाड्रेटिक इक्वेशन लिया 2x² + 5 = 0 तो इट्स ए स्टेटमेंट. इसका एक पिक्चर बनना चाहिए, सामने अगर एक पिक्चर बनता है और इसको उस तरीके से लेना चाहिए, इसको सब्जेक्ट के हिसाब से नहीं लेना चाहिए. ये अपने आप में एक लैंग्वेज है, इसको वैसे समझना चाहिए जैसे हम 8th 9th 10th में पढ़ा रहे हैं, तो इसको थोड़ा सा डेमोन्स्ट्रेट करके रियल लाइफ से कनेक्ट करके इसको पढ़ाना चाहिए ताकि ये आसान बन सके. एक्झॅक्टली. ये उतना मुश्किल नहीं है जितना हमने उसको टफ बनाते हैं. मुझे लगता है कि ज़िंदगी आसान बने तो मैथमेटिक्स आसान हो जाए. येस. ओके सर. माझा पुढचा प्रश्न असा राहील की जनरली मॅथमॅटिक्स ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या सब्जेक्टला येतो एक्झाम्समध्ये, JEE असेल मेन और ॲडव्हान्स, CET असेल किंवा मग NDAची एक्झाम आहे, ह्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ह्या तिन्हीचं प्रिपरेशन करताना आपल्याला वेगळा वेगळा स्किल सेट लागतो का? म्हणजे अगर आप 3 एग्जाम्स प्रिपेयर कर रहे हैं, JEE है, JEE मेन एडवांस है, CET है या फिर NDA है, तो तीनों का जो मैथमेटिक्स है तो एक बेस तो सेम रहेगा, लाइक NCERT या फिर स्टेट का बेस तो सेम रहेगा. प्रिपरेशन वाइज कुछ अलग उसमें करना चाहिए या फिर तीनों का एट ए टाइम प्रिपरेशन हम कर सकते हैं, उस पर आपकी क्या राय है सर? सर JEE के प्रिपरेशन में वो जो हमारा होता है डायग्राम पे बहुत ज़्यादा फोकस होना चाहिए. जैसे हम मैथमेटिक्स करते हैं, फिजिक्स का प्रॉब्लम सॉल्व करते हैं, तो उसमें डायग्राम बनना चाहिए, वो पिक्चर बनना चाहिए. अगर डायग्राम बनता है और उसके थ्रू सॉल्यूशन करते हैं तो उसमें हमारा स्कोरिंग बढ़ जाता है और उसमें थोड़ा सा लाइन ऑफ थिंकिंग स्ट्रॉन्ग हो जाता है हमारा, और उसमें थोड़ा सा सॉल्यूशन सही ट्रैक पे जाता है. और हमारे JEE में जो स्कोर होता है 20 to 25% स्कोर हमारे डायग्राम की वजह से कम हो जाते हैं. प्रॉपर डायग्राम बने तो हमारा सॉल्यूशन भी कम होता है. तो इज द कैलकुलेशन यू मस्ट हैव टू मेक द डायग्राम इन फिजिक्स अँड मैथमेटिक्स. आपण जेव्हा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करतो तेव्हा प्रत्येक एक्झामला अभ्यास करण्याची पद्धती वेगळी आहे. म्हणजे आपण जेव्हा JEEचा विचार करतो तेव्हा आपल्याला NCERTचा सिलेबस स्टडी करावा लागतो. आपण जेव्हा CETचा विचार करतो तेव्हा आपल्याला स्टेट बोर्डचा सिलेबस पक्का करावा लागतो. NDAचा विचार करतो तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी तिथं लागतात. NDA थोडंसं CETपेक्षा टफ आहे आणि थोडंसं JEEपेक्षा इझी असं म्हणायला हरकत नाही. पण या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एक गोष्ट आहे की तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे, आणि कन्सेप्ट ही प्रत्येक बुकमध्ये सेमच आहे. त्यामुळे तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पहिल्यांदा घ्या, क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या. बेसिकली आपण जेव्हा एखाद्या एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा पहिली स्टेप काय असते की रीड द क्वेश्चन रीड केल्यानंतर अंडरस्टँड इट. म्हणजे त्यांनी काय म्हटलं, म्हणजे एक इंग्लिश वर्डमध्ये दिलेलं सेंटेन्स आहे तर ते आपण मॅथमॅटिकली अंडरस्टँड केलं पाहिजे. क्वेश्चन तो अंडरस्टँड केल्यानंतर इंटरप्रिट झाला पाहिजे की नक्की बाबा त्यांना म्हणायचं काय. म्हणजे मला क्वेश्चन कळलं आहे, ते इंग्लिशला मी मराठी ट्रान्सलेट केलं किंवा माझ्या मदर टंगमध्ये ट्रान्सलेट केलं आहे, मला अंडरस्टँड झालं, पण मला इंटरप्रिट व्हायला पाहिजे की त्यांना नक्की काय विचारलं आहे. ते विचारल्यानंतर आपण बेसिकली पहिली स्टेप असते की हा चॅप्टर कुठला आहे. एखादा क्वेश्चन दिसल्यानंतर तो नक्की कुठल्या चॅप्टरमधून आला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर त्या चॅप्टरमध्ये आपण काय काय टाईप शिकलेलं आहे आणि त्या कुठल्या टाईपचा हा क्वेश्चन रिलेट करतो.
हे आपल्याला क्लिक झालं पाहिजे. ही सगळी गोष्ट ही विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपल्याला हे झालं पाहिजे. ते झाल्यानंतर क्वेश्चन आता मला कळलं की टाईप कुठला आहे, तर मला सॉल्व्ह कसा करायचा. सॉल्व्ह करताना मी फक्त फॉर्म्युले पाठ केलं त्यावर हा सॉल्व्ह होतोय का. बऱ्याच वेळा असं असतं की क्वेश्चन्स हे फॉर्म्युला बेस्ड असतात की फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायचे आणि जो अननोन आपल्याला शोधायचा त्याची व्हॅल्यू काढायची. पण बऱ्याच वेळा फॉर्म्युलेशन हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मला दिलेला जो डेटा आहे त्याच्यावर मला एखादी इक्वेशन तयार करायचं. बऱ्याच वेळा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तयार केले जातात आणि मग सॉल्व्ह केलं जातं. म्हणजे विचारलेल्या क्वेश्चनला एका फॉर्म्युलेशन करून त्याला एका इक्वेशनमध्ये मांडणं ही टास्क अवघड आहे. त्यानंतर इक्वेशन सॉल्व्ह करायला प्रत्येकाला येतं, पण तिथपर्यंत पोहोचणं ही जी पहिली स्टेप आहे ती अवघड आहे. बरेच लोक काय करतात, डायरेक्ट कॅल्क्युलेशनला जातात. कॅल्क्युलेशन ऍक्च्युली लास्ट स्टेप आहे बिफोर द आन्सर, पण ती मुलं पहिल्यांदाच करायला जातात. त्यांनी पहिल्यांदा त्या क्वेश्चनला रिप्रेझेंट केलं पाहिजे. आपण जे फॉर्म्युले पाठ केले ते कसे, कधी, का आणि कुठं वापरायचं हे मुलांना कळलं पाहिजे. पण फक्त फॉर्म्युला पुट करून आन्सर येईल असे क्वेश्चन्स प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला असत नाहीत. आपण जेव्हा थिअरीचा पार्ट बघतो, थिअरीमध्ये असं असतं की दिलेला क्वेश्चन आहे त्याला ठराविक स्टेप्स आहेत आणि 10th पर्यंत सुद्धा मुलांना असं शिकवलं जातं की हा एक क्वेश्चन आहे, हे सोडवण्याच्या या स्टेप्स आहेत. मुलांना एक 3-4 क्वेश्चन सिमिलर सॉल्व्ह करून दिले जातात आणि त्यानंतर काय होतं, त्यांना तसेच क्वेश्चन दिले जातात. थोडासा ट्विस्ट देणारे क्वेश्चन्स 10th पर्यंत कमी आहेत आणि त्यामुळे मुलांचा स्कोर खूप असतो 10th. पण 11th-12thला का होत नाही, कारण क्वेश्चन्स तुम्ही अंडरस्टँड करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. MCQs विचारणार त्याचा अर्थ ते स्ट्रेट फॉरवर्ड असणार नाही, तिथं ते ट्रिकी असू शकतात. प्रत्येकी अवघड असणारा क्वेश्चन लेंदीच असेल असं नाही, तर तो ट्रिकी पण असू शकतो. म्हणजे तुम्हाला ट्रिक सुचायला एखादा मिळत जाईल आणि त्याचं सोल्युशन पुढच्या अर्ध्या मिनिटात होऊ शकतं. तर यासाठी ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे ती महत्त्वाची आहे सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. आता सर NDA बद्दल जर आपण बोललो, जसं आपण तुमचा क्वेश्चनच असा होता की कॉम्पिटेटिव्हमध्ये कसा वेगळा अप्रोच असायला पाहिजे. मग NDA मध्ये जर ब्रीफिंग करूया की 300 मार्काला मॅथ्स येते, टोटल रिटर्नचा पेपर 900 मार्काचा असतो, म्हणजे 1/3 मॅथ्स आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, क्वेश्चन पेपरमध्ये 120 प्रश्न मॅथ्सवर येतात, 2.5 मार्काला एक प्रश्न असणार आणि 150 मिनटं आहेत. जर कॅल्क्युलेशन केलं तर 1 मिनिट 15 सेकंदाच्या आसपास एक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. आता 11वी-12वीच्या मुलांना हे म्हणजे त्यांच्या एजला जाऊन विचार केला तर हे जरासं अवघड वाटण्याची शक्यता आहे. मग त्यासाठी काय पाहिजे, त्यांची एवढी इनफ प्रॅक्टिस असायला पाहिजे की बाबा एक्झाममध्ये तो कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला पाहिजे की एका मिनिटाच्या आत मी हा प्रश्न सोडवू शकतोय. आणि त्यासाठी त्यांना स्पीड आणि ॲक्युरसी नावाच्या 2 गोष्टी लागणार. समजा त्याच्याकडे स्पीड असेल, ॲक्युरसी नसेल, तर तो अटेम्प्ट करून सुद्धा चुकणार आणि चुकलं की त्याला वजा 0.83 मार्क सोसावे लागणार आहे, निगेटिव्ह मार्किंग जे माहीत आहे आपल्याला. आणि समजा स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही पण असतील, समजा ॲक्युरसी आहे स्पीड नाही, तर त्या ॲक्युरसीचं काही असं पण उपयोग नाही. समजा तो कट ऑफच्या पण वर जात नसेल तर मग त्या ॲक्युरसीचा काही उपयोग नाही. म्हणजे स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही पण असेल तर मात्र तो कट ऑफ क्लिअर करून म्हणजे एक चांगली मार्क मॅथ्समध्ये गेन करू शकतो. आणि मॅथ्स हा मोठा चंक आहे NDA मधला. मग ते कसं होणार. आता मुलांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की एक्झाममध्ये बसलो आहे तर क्वेश्चन कमी सुटायला लागलेत आणि तोच पेपर मी घरी जाऊन सोडवलं तर मला जास्त प्रश्न सुटतात, हा जनरल मुलांचा डाऊट असतो. मग त्यामध्ये काय होतं आहे, मुलं एक्झाममध्ये बसल्यानंतर मग तो फोबिया जनरेट करून घेतात. हे एक्झाम आहे, मग याचा रिझल्ट मला दुसऱ्यांना रिप्रेझेंट करायचा आहे, दाखवायचा आहे, आणि मग ते कॉन्फिडन्स लो करून मग त्यांचा परफॉर्मन्स खाली जातो आहे. त्यासाठी मी मुलांना काय सजेस्ट करतो आहे, तुम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस करताय, प्रॅक्टिस लाईक यू आर गिव्हिंग अन एक्झामिनेशन. म्हणजे समजा तुम्ही प्रॅक्टिस करायला बसला, 120 प्रश्न घ्या, 150 मिनटं घ्या, टाईम लावा आणि जसं तुम्ही एक्झाम देणार आहे तसं ती प्रॅक्टिस करा. तो एन्व्हायरमेंट जनरेट करा. आणि ज्यावेळेला एक्झाम द्यायला जाल त्यावेळेला आता विसरा की तुम्ही एक्झाम द्यायला लागलाय. आता तुम्ही असं अजून करा की तुम्ही प्रॅक्टिस करायला बसलाय. सो त्यावेळेला तुम्हाला तो फोबिया त्याचा ओव्हरकम करता येईल आणि मग तुम्ही बेटर स्कोअर करू शकाल. सो असं त्याला जरासं अप्रोच करायला पाहिजे. मला वाटतं मुलांना खरं तर JEE, NDA आणि CET ह्या तिन्ही एक्झामना वेगवेगळं बघण्याची तशी गरज नाही आहे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या MCQचा क्वेश्चन दिला, त्याला CETचा पेपर आहे, JEEचा पेपर आहे किंवा NDAचा पेपर आहे हे माहीत नाही, रँडमली एक क्वेश्चन दिला आहे, तर तो त्याची लेवल कशी ठरवेल की तो कोणत्या एक्झामचा क्वेश्चन आहे. तर त्याला जास्त डिफिकल्ट वाटायला लागला आहे सोडवायला तर तो म्हणणार की तो JEE मेन्सचा क्वेश्चन आहे. जरासं इझिली सुटायला लागलं तर त्यांचं परसेप्शन असं असतं की तो CET लेवलचा क्वेश्चन आहे. आता त्याच कन्सेप्टवरती तो प्रश्न विचारला आणि मुलंच बायफर्गेट करायला लागलेत की तो या एक्झामचा प्रश्न आहे. ते कशावरून, त्यांना कशा पद्धतीनं तो प्रश्न सोडवायला वेळ लागायला लागला आहे, किती इझिली तो प्रश्न सुटायला लागला आहे, याच्यावरती विद्यार्थी काय करतात, फोकस करतात. तर मॅथ्समध्ये खरं तर एक प्लस पॉईंट आहे की बाकीच्या सब्जेक्टमध्ये जसं लँग्वेज बॅरियर येतो, म्हणजे क्वेश्चनमध्ये दिलेले सेंटेन्सेस समजले नाहीत म्हणून क्वेश्चन मला लिहिता आला नाही किंवा पुढं सोडवता आलं नाही. तर मॅथ्समध्ये तसं नाही आहे. कीवर्ड्स आहेत जे सगळीकडे सेम आहेत, ज्याच्यामध्ये की बेसिक इंग्लिशचं
नॉलेज असेल तरीसुद्धा तो विद्यार्थी तो क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो. त्यामुळं मला वाटतं की कुठलाही क्वेश्चन आला तर मॅथ्सचा कुठलाही क्वेश्चन बघा, त्यातलं कुठलाही एखादं सेंटेन्स हे त्या क्वेश्चनला रिलेट करत नाही तरीही दिलं असं नसतं. प्रत्येक वाक्याचं त्या क्वेश्चनमध्ये काहीतरी रोल असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायला हवं, क्वेश्चनमध्ये प्रत्येक सेंटेन्स रीड करत करत त्यातून काय गिवन मिळतं हे लिहून घ्यायला हवं. ते लिहून घेत ते शेवटी तुम्हाला जे फाइंड करायचं, गिवन आणि फाइंड हे जर एकदा विद्यार्थ्यांना समजलं तर त्या दोन्हीतलं रिलेशन म्हणजेच फॉर्म्युला तयार होत असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना नव्यानं नुसते फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. म्हणजे मी सगळे फॉर्म्युले करून गेलतो तरीसुद्धा मला पेपरमध्ये ते लिहिता आलं नाही. जर तो फॉर्म्युला कुठं वापरायचा हेच जर आपल्याला कळत नसेल तर त्या पाठांतराचा आणि त्या अभ्यासाचा तितकासा काही रोल राहत नाही. त्यामुळे क्वेश्चन लाईन बाय समजून घेणे, त्याचं गिवन लिहून घेणे आणि काय फाइंड करायचं. गिवन आणि या फाइंडमधलं रिलेशन म्हणजेच आपला फॉर्म्युला आहे. आणि ते सोडवताना जर सपोज फॉर्म्युला माहीत झालं आहे, गिवन पण माहिती आहे आणि तरीसुद्धा क्वेश्चन सोडवताना जर अडचण येते, याचा अर्थ की तुमचं बेसिक कच्चं आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, कशामध्ये पुट करायचे आहेत हे माहिती आहे, पण आता कॅल्क्युलेशनमध्ये अडचण यायला लागली तर तिथं विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला बेसिकवरती अजून काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही आता समजा 11वीमध्ये डिटर्मिनंट हा कन्सेप्ट शिकवायला लागलो. मग डिटर्मिनंट सोडवताना तुम्हाला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि ह्या स्टेप अशा करायच्या आहेत, हे विद्यार्थ्यांना फार इझिली समजतं, ते लक्षात राहतं. आणि तरीही डिटर्मिनंटचं आन्सर का चुकतं, का तर प्लस मायनस इथं काहीतरी मिस्टेक करतात. यासाठी त्यांचं बेसिक फार गरजेचं आहे की ज्याच्यावरती काम करायला पाहिजे. आणि बेसिक क्लिअर करायला अगदी छोटीशी प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपल्याला काय अवघड जायला लागले. म्हणजे विद्यार्थ्यांना कळतं की बेसिक म्हणजे काय, मला साईनमध्ये प्रॉब्लेम यायला लागले. विद्यार्थ्यांनी स्वतःहूनच तशा रिलेटेड काही 5 प्रॉब्लेम तयार करून घ्यावेत आणि त्याचं प्रॅक्टिस करावं. बेसिक त्यांचं आपोआप, म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही प्रिपरेशन करावी लागणार नाही. याचं मला असं वाटतं की त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्वेश्चनवरून जायला पाहिजे, ना की कोणत्या एक्झाम लेवलचा क्वेश्चन आहे हे न बघता प्रत्येक एक्झाममध्ये तीच प्रोसेस फॉलो करायला पाहिजे. ओके. पुढचा एक प्रश्न माझा असा आहे की ओव्हरऑल सगळ्याच पॅरेंट्सचं असं मत पडतं की माझ्या विद्यार्थ्यानं किंवा माझ्या पाल्यानं 5वी स्कॉलरशिपची एक्झाम दिलेली आहे, NTSची एक्झाम असेल किंवा मग जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स त्याचं खूप छान होतं. 10वीपर्यंत खूपच उत्तम मॅथमॅटिक्स होतं. पण मग 11वी-12वीमध्ये एक्सपेक्टेड स्कोर येत नहीं है. सर मैं हिंदी में क्वेश्चन पूछता हूँ आपको. बहुत से पेरेंट्स का ऐसा इशू है कि 10वीं तक उनके बच्चों का मैथमेटिक्स बहुत ही अच्छा था, लाइक उनका प्रैक्टिस भी अच्छा था, स्कोर भी 10th में उनका अच्छा आ रहा है. लेकिन 11th-12th में रिलेटिवली जो एक्सपेक्टेड स्कोर है वो नहीं आ पा रहा है. तो त्याच्यावरती सर काय सांगा. बेसिकली बघा, आपण जर कम्पेअर केलं तर 10वीचे मार्क्स मुलांचे बघितले तर 90, 95, 98, 99पर्यंत आहेत. पण जेव्हा 11वी-12वीला जातात तेव्हा तेवढा स्कोर त्यांचा येत नाही. ह्याचं कारण एक तर शिकवण्याच्या पद्धती. 10thपर्यंत असं आहे की क्वेश्चन जे आहेत ते ठराविक टाईपचेच असतात. तुम्हाला शिकवताना पण काही टाईप शिकवले जातात आणि त्याच्यावर बेस्डच आहे असे क्वेश्चन्स दिले जातात. बरेच सॉल्ड असतात, काही बरेच एक्सरसाइजमधले असतात. तर 10thपर्यंत तुम्ही आहे या बुकमधलं व्यवस्थित केलं तरी तुम्हाला सफिशियंट होतं आणि त्यामुळे त्याचा स्कोर चांगला येण्यास मदत होते. 11thला असं आहे की व्हेरियस बुक्स आपल्याला रिफर करावं लागतात. म्हणजे आपण जर स्टेट बोर्ड करत असो, स्टेट बोर्डचे जे पाठ्यपुस्तक महामंडळाचे जे बुक्स आहेत महाराष्ट्र राज्याचे, ते बुक्स आपल्याला वापरावे लागतात. NCERTसाठी त्यांचे NCERTने डिफाईन केलेले बुक्स आहेत. तर वेगवेगळे बुक्स वापरावे लागतात. एक दुसरं काय होतं की 10thपर्यंत मुलाला तो कॉन्फिडन्स गेन झालेला असतो, पण 11thला आल्यानंतर थोडासा सिलेबस जो आहे तो 8, 9, 10च्या बेसिकवर डिपेंडंट आहे. आणि त्यामुळे असं होतं की ती कन्सेप्ट समजून घेण्याच्या पद्धती, तिथं काही ट्रिकी क्वेश्चन्स येतात का, ते सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. दुसरं असं होतं की समजा एखादा क्वेश्चन आहे की ज्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वेश्चन समजा 11च्या एखाद्या चॅप्टरमधला आहे, पण तिथं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लागणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन 10thमध्ये झालं आहे. 10thमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवताना तो कॉन्फिडन्स मुलाला होता. पण 11th आल्यानंतर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन एखाद्या दुसऱ्या चॅप्टरच्या एखाद्या क्वेश्चनमध्ये आपल्याला यूज करायचं आहे. तर तिथं मुलं बऱ्याच वेळा ते विसरतात किंवा किती क्विकली केलं पाहिजे ते 10thला झालेलं नसतं. 10thला स्टेप बाय स्टेप झालेलं असतं. आपल्याकडं मुलांचं थोडंसं काय चुकतं आहे की फक्त ते MCQ आणि MCQ एवढ्यावरच फोकस करतात. जर मुलांनी ते स्टेप बाय स्टेप करायला बघितलं तर 10thला जसं त्यांना जमत होतं तसं 11thला जमणारच आहे. त्यामुळे पहिल्यांदा सब्जेक्टिव्ह आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हला बघणं हे जास्त सोयीचं आहे की जेणेकरून आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर पास होणारच आहोत, पण आपल्या ज्या रेग्युलर 11-12च्या ज्या रिटर्न एक्झाम्स आहेत किंवा बोर्ड एक्झाम 12ची आहे तिथं आपल्याला एक 50% किंवा 75% JEEसाठी हा स्कोर करणं आहे. तर आपण जेव्हा कन्सेप्च्युअली स्टेप बाय स्टेप शिकतो तेव्हा आपल्याला कुठलाही MCQ सोडवणं हे सोपं जातं.
मला वाटतं की सर जसं म्हटले की 10वीपर्यंत कसं पाठ्यपुस्तकातलेच एक्झाम्पल्स विचारले जातात, म्हणजे त्यांना माहीत आहे ह्या धड्याखाली जो काही स्वाध्याय दिला आहे तो कंप्लीट केला की एक्झामला त्याच्या बाहेरचा कुठलाही प्रश्न विचारला जात नाही. मग एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर आपण चांगला आलाय म्हणतोय, म्हणजे एखादं जर त्याला त्यातलं जमत जरी नसेल तर ते पाठांतर करून सुद्धा जातात आणि आहे असं त्यांना ते तिथं लिहिता येतं. पण 11वीत आल्यानंतर हे चित्र पूर्ण बदलते, म्हणजे विद्यार्थ्यांना 10वीपर्यंतची पाठांतराची सवय लागलेली आहे, त्याचा पुढं काही उपयोग होत नाही. म्हणजे 11वीत आल्यानंतर त्यांना ते समजून घेऊनच गोष्टी कराव्या लागतात. मग विद्यार्थी काय करतात, जास्तीत जास्त क्लासमध्ये शिकवताना जे काही शिकवायला लागले, मग त्यांचा असाही कन्सर्न असतो की क्लासमध्ये शिकवताना व्यवस्थित समजायला लागले, घरी गेल्यानंतर आम्हाला ते करायला होईना झाले. तर क्लासमध्ये काय होतं, त्यांना पुश द्यायला शिक्षक आहेत. म्हणजे एखाद्या स्टेपला जर तो विद्यार्थी अडकत असेल तर तो आपल्या साईडला बसलेल्या मित्राला विचारून पुढची एखादी स्टेप त्याला क्लिक झाली की ते पुढं कंप्लीट जाऊ शकतो किंवा शिक्षकांकडून काही मदत घेऊ शकतो. पण विद्यार्थी काय करतात, घरी गेल्यानंतर मात्र आता क्लासमध्ये झालेला कन्सेप्ट आपला कंप्लीट झाला आहे आणि त्याच्या बेसिसवरती डायरेक्ट MCQ सोडवायला घेतात. पण यातली सगळ्यात महत्त्वाची पायरी ते गाळतात, म्हणजे क्लासमध्ये झालेला कन्सेप्ट, म्हणजे एखादं एक्झाम्पल सपोज आपण क्लासमध्ये घेतलं, तेच घरी गेल्यानंतर न बघता आपल्याला जमायला लागलं आहे का, म्हणजे क्लासमध्ये जो पुश करायला आपला मित्र होता किंवा शिक्षक होते ते घरी नसतात, घरी एकट्याला सोडायला लागतो आणि परीक्षेमध्ये सुद्धा एकट्यालाच तो प्रश्न हाताळावा लागतो. त्यामुळे जर सपोज एकटं सोडवताना त्याला ते जमत नसेल, याचा अर्थ की त्याचं क्लासमधलं अटेन्शन कमी पडते, क्लासमध्ये तितका बारकाव्याने त्याने त्या गोष्टी बघितलेल्या नाही आहेत. ओके सर मला असं म्हणायचं की मॅथ्स जो सब्जेक्ट आहे ना, तो त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आता बाकीचे सब्जेक्ट जर बघितलं आपण, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, तर एखादी कॉन्सेप्ट शिकवत असताना त्यांच्यासमोर ती डायग्राम आहे की बाबा काय नेमकं इथं होतं, ती सिस्टम समोरच आहे. पेंडुलम असेल, कार असेल किंवा बायोलॉजिकल सिस्टम्स असतील. मॅथ्समध्ये तसं नाही, म्हणजे सांगू शकत नाही आपण. पण त्याचा पण वेआउट आहे. काय आहे, आता मॅथमॅटिशियनसाठी x² + y² = r², ही एक इक्वेशन आणि सेंटर ओरिजिनला ठेवून काढलेला सर्कल विथ रेडियस r, ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत आमच्यासाठी. आम्ही त्या इक्वेशनला आणि त्या डायग्रामला सर्कल म्हणूनच बघतोय. ते मुलांना जमलं पाहिजे, म्हणजे त्यांनी त्याला इक्वेशन म्हणून याला डायग्राम म्हणून ट्रीट करतात. तसं नाही. बऱ्याच वेळेला आम्ही मुलांना काय सांगतोय की अल्जेब्रा आणि जॉमेट्री पॅरलली जातात. प्रत्येक इक्वेशन जे तुम्ही इथं लिहायला लागलाय त्याचं काही ना काहीतरी जॉमेट्रिकल फिगर असणार आहे, आणि जे जॉमेट्रीमध्ये तुम्ही फिगर काढायला लागलाय त्याचं एक अल्जेब्रिक इक्वेशन असणार आहे. ह्याचं साम्य ज्यावेळेला बसते त्यावेळेला एक्झाम्पल्स व्हिज्युअलाइज होतात आणि कळतात. पहिली गोष्ट. अजून एक काय आहे, फिजिक्समध्ये पण मॅथ्स लागते मुलांना, आणि फिजिक्समध्ये मॅथ्स असल्यामुळे बऱ्याच वेळेला फिजिक्स पण अवघड जाते. आता व्हिज्युअलायझेशन जिथं कसं उपयोगाला येईल, समजा आता एखादी कार मूव व्हायला लागल्या, जात आहे, टाईम जसं जाईल तसं कार पुढं चालल्या, अचानक स्पीड ब्रेकर आला, वर गेली, खाली गेली आणि पुढे गेली कार. हे बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळतं, एकदम नॅचरल प्रोसेस आहे. पण ते जर ॲम्प्लिट्यूड वर्सेस टाईम ग्राफ काढला तर सगळ्यांना मुलांना कळायचं बंद होतं. म्हणजे आता समजा त्यामध्ये ॲम्प्लिट्यूड टाईम ग्राफमध्ये काय होणार, एक लाईन अशी सरळ जाणार, जरा अंतरानंतर वर जाईल, खाली जाईल आणि परत पुढे जाईल. आता हे त्यांना कळतं नेमकं झालं काय. पण ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये काय झालं होतं, टाईम पुढे चालला आहे, ऑब्जेक्ट पुढे चालला आहे, वर गेला, खाली गेला, पुढे गेला. सो ज्या वेळेला त्या दोन गोष्टी त्यांना मॅचअप करता येतील त्यावेळेला मॅथ्स इझी आहे. आणि ज्यावेळेला हे वेगवेगळं बघायला लागतात, अल्जेब्रा वेगळा आहे, ट्रिगो वेगळा आहे, जॉमेट्री वेगळा आहे, त्यावेळेला मग अडचणी यायला चालू होतं. मग 11-12मध्ये हे रिक्वायरमेंट आहे बेसिकली, जे की 10वीपर्यंत होत नाही, त्यामुळे अडचणी येतात. येस सर, आप जैसा पंकज सर ने बताया, मोड ऑफ स्टडी चेंज होना चाहिए. एक तो जैसे बच्चा 8, 9, 10th के बाद 11th में आता है तो उसका थोड़ा सा प्रोएक्टिव मोड पे रहना चाहिए. लेकिन मैं थोड़ा सा उस पे जाता हूँ, पहले थोड़ा सा पीछे जाता हूँ, 8, 9, 10th में जाता हूँ. जैसे 96% आया किसी बच्चे का, 97, 98%, आई अप्रिशिएट इस स्कोर और हर स्कोर, मैं अप्रिशिएट करता हूँ इस स्कोर को. लेकिन जब IIT JEE में आते हैं तो फिर यहाँ पे कोई भी स्टेट बोर्ड नहीं होता है नॉर्मली, यहाँ पे सारे बोर्ड होते हैं. IIT JEE में जब होता है तो कोई भी बोर्ड उठा ले, कोई भी स्टेट बोर्ड नहीं होता, सारे बोर्ड मिलाकर होते हैं. तो फिर बेसिकली क्या करना चाहिए, 8, 9, 10th में बच्चों को डेप्थ में जाना चाहिए, बहुत सारा डेप्थ में स्टडी करना चाहिए. क्योंकि हमारा IIT JEE एक है बिल्डिंग प्रोसेस है, 2 साल का प्रोसेस है, ठीक है. IIT JEE की तैयारी करते हैं, लेकिन उसका नींव जो है 8, 9, 10 से तैयार होता है. तो 8, 9, 10th का जो हमारा 96% आया वो ठीक है, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है. लेकिन आपको डेप्थ में स्टडी करके और आपको नॉलेज एक्वायर करना है, आपको बहुत सारा नॉलेज रखना है, और 11th क्लास के आते वक्त उस नॉलेज को बैक करना है, और फिर उसमें आपने अपने कॉन्फिडेंस को बिल्डअप करना है, और फिर IIT JEE विल मेक इजी. ओके. फाउंडेशन हा जो विषय आता सरांनी बोलला, 8 to 10चं फाउंडेशन असतं. हां. तर बरेच विद्यार्थी 8th स्टँडर्डला असताना फाउंडेशन चालू करतात. इथं थोडंसं माझं असं पर्सनल होतं की मुलांचं थोडं चुकतं काय,
तर एक काय गोष्ट होते की 8ला जेव्हा असतात तर ते फाउंडेशन करायचं मला जेईसाठी, म्हणून ते 11चा कुठला तरी ट्रिग्नॉमेट्री किंवा डिफरन्सिएशन असे चॅप्टर 8ला शिकतात. तर बेसिकली मुलांनी ही जी तयारी करतात फाउंडेशनची, तेव्हा पहिल्यांदा आपण 8ला जे चॅप्टर शिकतोय ते पहिल्यांदा थिरॉटिकली आपल्याला कळले पाहिजे, त्याची फॉर्म्युले आपल्याला कसे अप्लाय करता येतील हे जमलं पाहिजे. आणि त्यानंतर तो 8चा सिलेबस झाल्यानंतर 9चा घेतला पाहिजे, 9चा झाल्यानंतरच 10चा आणि मग 11चा घ्यायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की 10th पर्यंतचा जो त्यांचा बेस आहे तो पक्का होतो. जे असणारे चॅप्टर्स आहेत ते कुठं वापरायचे हे मुलांना कळतं आणि मग ते 11 पासून जाऊ शकतात. आणि जे मुलं 10th नंतर ठरवतात की मला जेई करायचं आहे, तर त्यांचं मागचं फाउंडेशन जर पक्कं नसेल तर ते त्यांना थोडा वेळ देऊन करावंच लागेल. आणि दुसरं थोडंसं त्यांना हार्डवर्कची तयारी पाहिजे, थोडासा दिवसाचा एक्स्ट्रा टाइम त्यांनी दिला पाहिजे त्या फाउंडेशनसाठी, की जेणेकरून मला ज्या काही कन्सेप्ट मॅथ्स आणि इव्हन फिजिक्समध्ये शिकवल्या जातील त्या मला इझिली कळतील. जसं सरांनी सांगितलं ग्राफ रिडिंग, तर मुलांना थोडंसं ग्राफ रिडिंग पक्क करणं गरजेचं आहे. एखादा आता समजा प्रोजेक्टाईल मोशन सारखा टॉपिक आहे तर तिथं तो पॅराबोला येणार आहे, तिथं आपल्याला दिलेले फोर्सेस हे रिझॉल्व्ह करायचे आहेत. परत एकदा ट्रिग्नॉमेट्री सारख्या गोष्टी आल्या किंवा फिजिक्स अगदी सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला इंटिग्रेशन दिसेल, जे कदाचित 12ला शेवटचा चॅप्टर आहे. तर त्यामुळे काही गोष्टी ह्या इंटर रिलेटेड आहेत. इव्हन युनिट्स कन्व्हर्जन, आता युनिट्स कन्व्हर्जन फिजिक्समध्ये करायचं आहे, म्हणजे लिटर आणि मीटर क्यूबचं एकमेकात इंटर कन्व्हर्जन कसं करायचं, म्हणजे 10⁻³ का 10⁻³ मल्टिप्लाय करायचं. तर मुलांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि त्यासाठी थोडंसं त्यांनी पाठीमागं जाऊन आपण स्कूल लेवलला जे मेजरमेंट शिकलेलं आहे त्याचा परत एकदा स्टडी करणं गरजेचं आहे. आणि असा प्रत्येक टॉपिक जो 8 to 10 आहे तो आपल्याला 11-12चा महत्त्वाचा. ओके, ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन मी घेतो. एक अडचण विद्यार्थ्यांची अशी राहते की जेईच्या केसमध्ये 75% बोर्ड्सला मार्क्स असणं हे एक नेसेसरी कंडिशन आहे सध्या, और तिथून पुढेच तुम्ही क्वालिफाय होता. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन आणि बोर्ड्स एक्झाम्स ह्या दोघांचं प्रिपरेशन ॲट ए टाइम बॅलन्स म्हणून आपण कसं साधू शकतो? फॉर्च्युनेटली सर, आपले जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते इतक्या छान पद्धतीने डिझाईन केलं की JEE मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी जे प्रिपरेशनचं स्टार्ट पॉईंट आहे त्याला स्टेट बोर्डचं बुक म्हणून आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादी कॉन्सेप्ट आपण डिलिव्हर केली, मुलांना ती कॉन्सेप्ट समजली, तर आता समजले आपण थोडी ना मेन्स किंवा ॲडव्हान्सचे क्वेश्चन्स घेऊ शकतो. मग त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी किंवा ते फॉर्म्युले त्यांना समजण्यासाठी कसं अप्लाय करायचं आहे, तर थोडीशे बेसिक एक्झाम्पल घ्यायला लागतात जे की स्टेट बोर्डनं प्रोव्हाइड केलं. आणि नुसतं बेसिकच नाही, म्हणजे चांगले लेवलचे प्रॉब्लेम्स त्यामध्ये आहेत, ते सुरुवातीला करूनच मग मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी पुढं जायचं आहे. मग अल्टिमेटली ते होऊनच मग आपण पुढं सरकतोय. सो बोर्ड आणि ते होतेच, दे गो पॅरलल. आणि जो मुलगा कॉम्पिटेटिव्हसाठी चांगलं करतोय त्याचं ड्राफ्टिंग चांगलं असतेच, सो तो रिटर्नमध्ये प्रेझेंटेशन पण चांगलं करू शकतो. मॅडम, मला वाटतं की आता बोर्ड एक्झाम्समध्ये तुम्ही जर स्टेट बोर्डची बुक बघितली आणि JEEचे काही क्वेश्चन्स बघितले, तर काही क्वेश्चन मला आहे असे डिक्टो दाखवता येतील की ते त्याच्या एक्सरसाइजमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत आणि तेच क्वेश्चन MCQमध्ये कन्वर्ट करून JEEला असू दे CETला विचारले गेलेले आहेत. मग विद्यार्थी काय करतात, स्टेट बोर्डमधून टॉपिक शिकलोय म्हणजे मला आता याच्यावरती फक्त जास्तीत जास्त CET बेस्ड क्वेश्चन सोडवता येतील, त्यामुळे त्याचे एक्सरसाइज स्किप करतात आणि डायरेक्ट फक्त कन्सेप्ट धरून MCQ सोडवायला जातात. त्यामुळे ते स्टेट बोर्डला तितकं प्राधान्य देत नाहीत, जे की आधी फर्स्ट स्टेप काय असली पाहिजे, त्यांनी ते बुक पूर्ण कंप्लीट केलं पाहिजे. म्हणजे सॉल्व्ड एक्झाम्पल असतील, क्लासमध्ये सोडून घेतलेले एक्झाम्पल, हे सोडून त्यांनी जर सगळे एक्सरसाइज कंप्लीट केले तर CETच्या तर विद्यार्थ्यांना कुठंही अडचण येत नाही. म्हणजे 100% मी सांगू शकते की जर त्यांनी स्टेट बोर्डचे सगळे एक्सरसाइजमधले 1 to 1 जर एक्झाम्पल सोडवलेले असतील तर त्यात बऱ्यापैकी क्वेश्चन आहे असे MCQमध्ये कन्वर्ट करून CETला विचारलं जातं. त्यामुळे CETला स्टेट बोर्ड सोडून वेगळं त्यांना बघण्याची गरज पडत नाही. आणि स्टेट बोर्डच्या एक्सरसाइजमध्ये असेही काही एक्झाम्पल आहेत की JEEला सुद्धा ते MCQमध्ये कन्वर्ट करून दिलेले आहेत. म्हणजे याचा फायदा काय व्हायला लागला आहे, तुम्ही ॲट अ टाईम जर डायरेक्ट MCQकडे जात आहे त्यापेक्षा तुम्ही स्टेट बोर्डचं लाईन बाय स्टडी करून तुम्ही जर त्याचे की पॉईंट्स काढले, की पॉईंट्स आता मॅथ्समध्ये काही सेंटेन्स फॉर्म करायला लागत नाहीत. एखाद्या टॉपिकचं तुम्ही अर्ध्या पेजवरती तुम्ही पूर्ण टॉपिकचा सारांश बसवू शकताय. मग त्याच्यामध्ये कसं त्यांनी काय करायला पाहिजे, टॉपिकमधला एखादा फॉर्म्युला सपोज त्यांनी उचलला, आता तो फॉर्म्युला लिहिलाय तर त्याच्या खाली सगळे त्याच्यावरती विचारलेले एक्झाम्पल न बघता तुम्ही एक्झाम्पल हाताळलेले आहेत तर या फॉर्म्युल्यावरती कोणत्या कोणत्या टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हे गिवन असणार, हे फाइंड करायचं असेल ह्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे समजा एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये 3 अननोन आहेत, मग जास्तीत जास्त काय विचारलं जाऊ शकतं, 2 अननोन दिलेले असतील आणि 1 अननोन काढायला सांगितलं जाऊ शकतो. मग तुम्ही त्याच्यावरती स्वतःचे स्किलनं काही क्वेश्चन ड्राफ्ट करू शकताय. की मग आम्ही विद्यार्थ्यांना आता रिसेंटली स्वतःची क्वेश्चन बँक तयार करायला सांगितली. मग क्वेश्चन बँकमध्ये विद्यार्थी काय करतायत तर स्वतः आता एक फॉर्म्युला घेऊन या फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ पॉसिबल क्वेश्चन काय काय असू शकतील असे क्वेश्चन तयार करायला लागलेत. त्यामुळे त्यांना तो कॉन्फिडन्स यायला लागला आहे की याच्या बाहेरचं काही येऊ शकत नाही. म्हणजे त्यामुळे त्यांच्या मनातली JEE CET यांच्यामधला जो गॅप आहे ती भीती
आपोआप निघून जायला लागले. आणि त्यामुळं जर JEEचा विद्यार्थी असेल त्याला असं वाटत असेल की आता मी फक्त याच एक्झामवरती फोकस केला आहे आणि आता मला बोर्डसाठी वेगळं नव्यानं काही बघायला लागणार आहे, तर तसं होत नाही. मग हे जर तुम्ही प्रॉपर वेनं जर स्टेप बाय स्टेप गेलेलं आधी स्टेट बोर्ड करून त्यातले क्वेश्चन सोडवून मग राहिलेले MCQसाठी दुसरी बुक प्रेफर करायला लागलं, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्याची गरज पडत नाही की आता स्टेट बोर्डसाठी मला वेगळी तयारी करावी लागेल. त्यामुळे ॲट अ टाईम दोन्ही गोष्टी साधता येऊ शकतात. ओके. ह्यामध्ये बेसिकली मॅथ्समध्ये सिक्वेन्स महत्त्वाचा आहे खूप. बेसिक काय होतं की मुलगा जेव्हा 11वीला येतो जूनमध्ये समजा, तर तेव्हा पहिले 2-3 चॅप्टर्स आहेत की अँगल मेजरमेंट, ट्रिग्नोमेट्री असे चॅप्टर्स आहेत. आणि 2 वर्षांनी तो जेव्हा एक्झाम 12वीची देणार आहे पुढच्या मार्चमध्ये आणि नंतर CET किंवा JEE देणार आहे, तर यामध्ये होतं काय की तुम्ही जे ट्रिग्नोमेट्री आणि अँगल मेजरमेंट शिकलेला आहात त्या कन्सेप्ट आपल्याला वापरायला लागणार कुठल्या लिमिट्स कंटिन्युटीमध्ये, फंक्शनच्या कन्सेप्ट लिमिटमध्ये वापरायच्या आहेत. नंतर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन डेरिव्हेटिव्हकडे जाणार आहे, तिथून इंटिग्रेशन, तिथून डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह करताय तेव्हा पहिल्यांदा शिकलेला जो 11चा चॅप्टर आहे तो सुद्धा तुम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे. तर हा प्रॉपर सिक्वेन्स असणं गरजेचं आहे. मुलं काय करतात की स्टडी केल्यानंतर थोडंसं विस्मरण होतं, काही फॉर्म्युले विसरतात आणि पुढे गेल्यानंतर मग तो प्रॉब्लेम जेव्हा सुटत नाही तेव्हा परत एकदा त्यांना मागे येऊन स्टडी करावं लागतं. ह्याचा अर्थ काय की जेवढं आपल्याला 2 वर्षाचं सिलेबसमध्ये दिलं आहे त्यातल्या काही गोष्टी पाठच असल्या पाहिजेत आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही मस्ट आहे. म्हणजे कळल्याशिवाय आपल्याला सुटणार नाही, हे फिक्स मुलांनी डोक्यात धरलं पाहिजे. येस, ओके. थँक्यू व्हेरी मच सर. सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगला तुमचा अनुभव असेल, त्यातून खूप चांगल्या पद्धतीनं काही गोष्टी घेतील आणि ते त्यांच्या ओव्हरऑल एक्झामसाठी अप्लाय करतील. हां, थँक्यू सो मच. येस.